1992 पासून ते काल झालेल्या 2026 पर्यंतच्या महापालिका निवडणुकांमध्ये सलग 7 वेळा निवडून आल्याचा विक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल यांच्या नावावर आता नोंदला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शहराध्यक्ष असून पालिका सभागृहात आता सर्वात ज्येष्ठ सदस्य ते असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खास वर्तुळातील व मूळचे पंजाबी असलेले श्री बहल हे समाजकारण व राजकारणाबरोबरच बांधकाम व्यावसायिक म्हणूनही शहराला परिचित असून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीचा तपशील पाहता ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत नगरसेवक आहेत. 1986 मध्ये झालेल्या महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीला देखील ते उभे राहिले होते, मात्र तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, सत्तारूढ पक्षनेता या सर्वोच्च पदावर आतापर्यंत त्यांनी काम केलं असून वास्तविक यावेळी निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा नव्हती. मात्र या पोकळीचा विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह झाला. वयाची 60 पार केलेल्या बहल यांची वैशिष्ट्य म्हणजे फिटनेसकडे ते देत असलेले लक्ष आणि संत तुकाराम नगरीमधील नागरिकांना त्यांचं सहज उपलब्ध असणं हे त्यांचे यशाचं रहस्य आहे. 1980च्या दरम्यान म्हाडाने पिंपरीलगत गोरगरीब व मध्यमवर्गीय नागरिकांसाठी भव्य गृह प्रकल्प उभारला आणि त्यास संत तुकाराम नगर असं नाव देण्यात आलं. बहुभाषिक व राज्याच्या कानाकोपऱ्यातून नोकरी धंद्यासाठी आलेल्या लोकांनी म्हाडाची घरं घेतली. बजाज ऑटो कंपनीत नोकरी करत असलेल्या बहल यांच्या वडिलांनीही येथे घर घेतलं. मुंबई पुणे हायवेपासून सुरू होणाऱ्या वल्लभनगर ते नेहरूनगर चौकापर्यंतच्या परिसराला संत तुकाराम नगर म्हणून ओळखलं जातं. YCM हॉस्पिटल व DY पाटील हॉस्पिटल येथे असल्याने हा परिसर कायम चर्चेत असतो. काम होणार असेल तर स्पष्टपणे सांगणे आणि एकदा शब्द दिला की तो पूर्ण करणे ही योगेश बहल यांच्या कामाची खासियत आहे. हा परिसर गावठाणात नसल्याने व त्यांना कोणी गाववाला स्पर्धकच नसल्याने ही पण त्यांच्या सातत्याने विजयी होण्याची एक बाजू म्हणावी लागेल. अभ्यासू प्रतिमा, अधिकाऱ्यांवर वचक आणि प्रशासन कसं चालतं याचा कोळून अभ्यास त्यांचा झाला आहे. सभागृहात मुद्देसूद बोलणं, विरोधकांच्या मुद्द्याची चिरफाड करणं यामध्ये ते निष्णात आहेत. त्यांच्या बरोबरीचे सगळे कार्यकर्ते आता 60-70त पोहोचलेत. आपल्या विरोधातील कार्यकर्ते असले तरी त्यांची कामं सर्वोच्च प्राधान्यानं करणं किंवा विरोधी गणपती मंडळ असली तरी त्यांना मोठी पावती फाडणं, त्यांची कामं करणं व सर्वांना समान न्याय देणं यामुळे त्यांना पराभूत करणं आजपर्यंत भाजप असो की शिवसेनेला शक्य झालेलं नाही आहे. कालच्या निवडणुकीत जितेंद्र ननावरे यांना उमेदवारी देत असल्याचा शब्द त्यांनी यापूर्वीच दिला होता. त्यामुळे त्यासाठी राष्ट्रवादीला अर्थात अजित पवारांना देखील एक पाऊल मागं घ्यावं लागलं व 2 राष्ट्रवादीमध्ये लढत होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. हीच योगेश बहल यांची ताकद आहे व ती मान्यच करावी लागेल.